आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मालगावच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मध्ये गुणवंतांचा गौरव, विद्यार्थ्यांना प्रेरणेची नवी दिशा। आमचे मालगाव प्रतिनिधी रहीम शाह फकीर कळवतात की जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 मालगाव येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव तसेच वही वाटप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळावे आणि प्रेरणा गुणवंतांचा सन्मान करून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख तय्यब अली नदाब उपस्थित होते। प्रारंभी नवागत विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर विविध स्पर्धा व गुणवत्ता परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण विस्तार अधिकारी विजयकुमार पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या हातातील वही ही केवळ कागदांची जोड नसून त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे प्रभावी साधन आहे। या कोऱ्या पानांवर ज्ञान, परिश्रम आणि यशाची नोंद व्हावी। आजच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हाच यशाचा खरा मार्ग असून विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून सातत्याने मेहनत घ्यावी। पालकांनीही मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे। केंद्र प्रमुख तय्यब अली नदाब यांनी शाळेतील शिस्त, स्वच्छता आणि शैक्षणिक दर्जाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आकर्षणापासून दूर राहून नियमित अभ्यास, वाचन व लेखनाची सवय जोपासावी असे आवाहन केले। उर्दू शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा शिक्षणप्रेमी गौस भाई मुजावर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गुणवंतांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले। यावेळी जिल्हा गुणवत्ता शोध परीक्षेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शिवण्या यशवंत नाईक हिचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शोध परीक्षेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला। कार्यक्रमात देणगीदार गौसभाई मुजावर, केंद्र प्रमुख तय्यब अली नदाब, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 चे मुख्याध्यापक महादेव हेगडे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हारून म्हाबरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसो भांडवले, उपाध्यक्षा वर्षाराणी स्वामी यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत सुनीता सावंत यांनी केले, सूत्रसंचालन रमेश बेले यांनी केले तर प्रमुख मुख्याध्यापक विजय माने यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला। शेवटी पदवीधर शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी आभार मानले। या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। करायचं नाही, आम्हाला मुलांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे। त्यासाठी आपण जेवढं होईल तेवढं आपल्या मुलांना कुरकुरे, चिप्स यासारख्या जे आरोग्याच्या हानिकारक पदार्थ आहेत त्यांच्यापासून दूर ठेवावं। मला हे बोलायची आता संधी मिळाली, कारण ह्याच्यामध्ये कुरकुरे आणि चिप्स मध्ये असणारं जे तेल आहे, तेलकट आहे, हे सब खराब पदार्थ जे आहेत यामुळे मुलांच्या आरोग्यावर पूर्णपणे गंभीर परिणाम पडतो। त्यासाठी मी शाळा व्यवस्थापन समिती असतील, शाळा शिक्षक असतील, सगळ्यांना मी विनंती करतो की आपण मुलांच्या आरोग्याविषयी मोहीम राबवावी। त्यांना प्रत्येक मुलींना जे आहे जे त्यांना लागणारं जे कराटे शिक्षण असतील, संगणक शिक्षण असतील, त्या प्रत्येकाच्या मध्ये तुम्ही त्यांना प्रोत्साहन करून पुढे नेण्याचं काम करावं। पूर्णपणे लक्ष देऊन आपण हे करावं। आणि त्याच्यानंतर मी या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भांडवले सर आहेत, त्यांना मी बघतोय, त्यांचंही या शाळेसाठी पूर्णपणे जीवापाडाचं प्रेम असून आणि मनापासून त्यांनी पूर्णपणे काम करतात। त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की आपण या शाळेसाठी जेवढं योगदान करताय, खरंच आपला हा काम करण्याचं लोकांना प्रेरणा मिळणार, लोकांना ह्याच्याबद्दल आपुलकी निर्माण होऊन आणि आपण जे काम करतोय याच्यामुळे या शाळेचं गुणवत्तेमध्ये वाढ होत आहे। आपण जे प्रयत्न करत आहात असेच प्रयत्न करत राहावे, यासाठी मी प्रत्येकांना, या सर्व शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची 2 मिनिट संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो। थांबतो। जय। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.